राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। काँग्रेसने सुद्धा बैठक आयोजित करण्यात आली होती। आपल्यासोबत विश्वजित कदम आहेत, काँग्रेसचे नेते। सर, दुबार मतदान पुन्हा निवडणुका संदर्भामध्ये ज्या याद्या घोळ झाला, तुम्ही मागणी केली होती, अर्थात महाविकास आघाडी यादी फ्रेश करून निवडणूक घ्या, मात्र निवडणुकीची घोषणा काँग्रेस ज्या पद्धतीने आक्रमक होते, मात्र निवडणुका घोषित झालेल्या आहेत। दुबार मतदार यादी बाबतीत आणि मतदार यादीमध्ये असणाऱ्या घोळा बाबतीत मी प्रथमतः काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुलजी गांधींचे आभार मानेल की संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ह्याची त्यांनी जनजागृती केली। जे वास्तव आहे ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसमोर आदरणीय राहुलजी गांधींनी मांडलं। त्याच्या पाठोपाठ महाविकास आघाडीने सुद्धा जे महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी दुबार मतदार असतील किंवा मतदार यादीतले घोळ असतील, हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडण्याचा एक अत्यंत आक्रमकपणे प्रयत्न केला। आज गेले वर्षभर या गोष्टीकडे सामाजिक महाराष्ट्रातल्या संघटना असतील, आज वेगवेगळे पक्ष असतील, या अनेक सातत्याने आम्ही मागणी करत आहोत की ह्याच्या बाबतीत सखोल चौकशी झाली पाहिजे। उशिरा का होईना निवडणूक आयोगाने त्यातला मधला मार्ग काढलेला आहे आणि त्याच्या बाबतीत त्याला स्टार करून या ठिकाणी पुन्हा त्याच्या बाबतीची चौकशी करून ॲफिडेव्हिट करण्याचा एक वेगळा निर्णय घेतलेला आहे। परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की ह्यामध्ये जे खरे मतदार आहेत आणि जी खरी लोकशाही आहे ती टिकवण्याचं काम या निवडणूक आयोगाने या निवडणुकीच्या माध्यमातून करायला पाहिजे। काँग्रेस समाधानी आहात का? डबल स्टार जे आहे, दुपारचे मतदान ऍपवर दिसणार आहे, काँग्रेस समाधानी आहे का अशा पद्धती? आज त्याची घोषणा केली आहे, प्रत्यक्षपणे त्याची अंमलबजावणी कशी होती, त्या अंमलबजावणी करत असताना सुद्धा निवडणूक आयोग पुन्हा सरकारच्या दबावाखाली काम करणार आहे का आणि लोकशाहीला कुठेतरी या ठिकाणी अडचणीत आणणार आहे का, हा खरा प्रश्न आहे। आणि काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी ही निवडणूक ताकदीने लढणार आहे। मतदाराचा जो अधिकार आहे लोकशाहीचा, तो मतदाराला देण्याकरता ही निवडणूक पारदर्शक व्हावी याच्यासाठी काँग्रेस महाविकास आघाडी लढत राहणार आहे। 12-13 पार्लमेंटची बैठक होणार आहे। आगामी काळामध्ये कुणासोबत युती जाण्याचा प्रस्ताव वगैरे काय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत, स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या आघाड्या केल्या जातात, या संदर्भात काही बैठकीमध्ये चर्चा झाली का? काँग्रेस पक्षाने नेहमीच सांगितलेलं आहे की जिल्ह्यातील जे तळातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, अशा कार्यकर्त्यांची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असते। त्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान राखणं महत्त्वाचं असतं। महाराष्ट्रात महाविकास आघाडी पक्षाचे आदेश आहेत, स्वबळावर किंबहुना महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्रित या सगळ्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका लढवत आहे। त्या जिल्ह्यातले कार्यकर्ते पक्षाचा आदेश करून निश्चितपणे त्याचं पालन करतील। हे होते विश्वजित कदम यांनी सांगितलं, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भामध्ये जे काही भूमिका आहे ती काँग्रेस यावेळेला मांडेल। कॅमेरामॅन अरविंदसह विकास मिळे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।